आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मग कैरीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची ही एक कैरी। ही जास्त नाही घ्यायची, यातली फक्त आपण अर्धी कट करणार आहोत। तर हे बघा, कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारं आपलं सगळं साहित्य आहे। हे आहे ओलं खोबरं जे मी किसून घेतलेलं आहे। ह्या मिरच्या, मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही घ्या। हे कैरी आहे, ही थोडीशी कापून आपण घेतलेली आहे। हे आहे लसूण आणि चवीपुरतं मीठ आणि हे आहे पाणी। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये खोबरं टाकूया आपण। या मिरच्या टाकूया, हे लसूण, ही कच्ची कैरी, हे चवीनुसार मीठ टाकायचंय। मिठाचं प्रमाण मी तुमच्यावर सोडेन। हे थोडं पाणी टाकायचं आहे। आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली ही जी चटणी आहे ती तयार झालेली आहे। हे पहा, आपली कैरीची जी चटणी ती तयार झालेली आहे। मी एका भांड्यामध्ये याला ओतून घेते। तुम्ही बघू शकता की आपली कैरीची चटणी ही तयार झालेली आहे। कैरीची चटणी तुम्ही भाकरी, इडली, डोसे यांबरोबर तुम्ही घेऊ शकतात। खूप छान लागते ही कैरीची चटणी। आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। थँक्यू।